जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज इंदापूरमध्ये दाखल झाला आहे। परंतु पालखी सोहळा देहूपासून निघाल्यापासून या पालखी सोहळ्याची म्हणजे पालखीतल्या मुख्य आकर्षण असलेल्या रथाची सेवे करणारे सेवेकरी आपल्यासोबत, त्या सेवेकऱ्यांकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत कशा प्रकारे त्यांची सेवा असते। माऊली रामकृष्ण हरी कृष्ण, काय सांगाल तुम्ही या माऊली सोहळ्यामध्ये, तुकाराम महाराजांच्या सोहळ्यामध्ये कुठली भूमिका पार पाडता आणि कशा प्रकारे? मी सुरेश मोहनराव जाधव, राहणारा कुर्डी। माझ्याकडे जबाबदारी म्हणजे मी रथाची सेवा म्हणजे रथ घेऊन जाणे, थांबवणे, पुढे नेणे आणि टायमाला पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे, किंवा त्याची देखरेख साफसफाई हे आमच्याकडे काम आहे। एकंदरीत एवढी मोठी गर्दी असते आणि हा गर्दीमध्ये रथावरती नियंत्रण, लोकांवरती नियंत्रण हे कशा प्रकारे तुम्ही करता? आता गेले 35 वर्ष झालं मी वारी करतोय, त्याच्यामुळं आम्हाला ते सगळ्यांना ते गटून गेलेलं आहे, काय करायचं काय नाही, ते नियोजन कसं करायचं, कुठल्याला माणसाला ढकललं तर काय होतं कसं नाही, ते आम्ही पूर्ण म्हणजे अतिशय उत्साहाने आणि कुणाला विजा न होता, कुणाला तकलीफ न देता, कुणाला काही वाकडं न बोलता आम्ही माऊली माऊली म्हणत पुढं सरकत असतो। नक्कीच मी देखील 8 दिवस तुम्हाला पाहतोय, तुम्ही पूर्णपणे तुमची सेवा करता, म्हणजे प्रत्येक मुक्कामाचं ठिकाण असेल किंवा निघण्याची वेळ असेल किंवा 20व्या ठिकाण तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने रथ येतो, तुम्ही त्याच्याबरोबर असता आणि पूर्णपणे नियोजन करता, हे कसं शक्य होतं? नाही, हे पांडुरंगाचं मला कसं पूर्ण प्रपंच काय, आम्ही पण नाही संन्यासिनी किंवा काय नाही, प्रपंच सोडून फक्त आणि फक्त तुकोबारासाठी आम्ही 1 महिना ते 1.25 महिना आम्ही वारीत असतो। पालखी नेणं आणणे ही आमची जबाबदारी आहे। काय भावना, काय मिळतं यातून? त्यातून जो मिळणारा आनंद आहे तो असा पैशाने विकतच घेता येणार नाही। मलाही आज 1 लाख रुपये पगार आहे, मी चांगल्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंजिनियर आहे, पण मी ते सर्व सोडून आज मी 4 कंपन्याचा राजीनामा देऊन मी वारी चालू केले। ज्यावेळेस मला वारीला सुट्टी मिळत नाही त्यावेळेस मी कंपनी पुढे राजीनामा ठेवतो आणि मी सर्व वारीला निघून जातो। आले कामावर घेतले ठीक आहे, नाही तर राजीनामा मंजूर करून मी दुसऱ्या कंपनीत कामाला। आता काय पांडुरंगाला काय साकडे घालणार पांडुरंगा चरणी? पांडुरंगा हे आता आमचं वारकऱ्याचं पूर्ण म्हणजे शेतकरी आणि वारकरी एकच आहे, कारण तुकाराम महाराज हे कुणबीच आहेत। त्यांनी फक्त आता पावसाचं आमचं एकच मागणं आहे की आता पाऊस वेळेवर पाड, कारण 2 महिन्यात असाच उशीर झालेला आहे पावसाला, आणि सगळे पांडुरंगाकडे एकच विनंती करतात की पांडुरंगा फक्त पाऊस येऊ दे आणि सगळे धरणी माय पूर्ण ओल्डी चिंब होऊ दे। नक्कीच हे होते रथाचे सेवेकरी, त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं कशा प्रकारे त्यांचा दिनक्रम असतो आणि कशा प्रकारे, परंतु ते आता विठुरायाला एकच साकडे करणार ते पाऊस पडू दे आणि राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे। सचिन धुमाळ, LS मराठी, इंदापूर, पुणे।